नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. 12वीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी. कोल्हापूर विभागाचा राज्यात दुसरा क्रमांक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. कोल्हापूर विभागाने 93.64% निकालासह राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर कोकण विभागाने सर्वाधिक 96.74% निकालासह प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विभागीय शिक्षण मंडळ कोल्हापूर या विभागाचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे. आणि कोल्हापूर विभाग नेहमी निकालामध्ये अग्रेसर असतो. कोकण क्रमांक 1 वर नेहमी आपण पाहतो. कोल्हापूर विभाग चालू वर्षी क्रमांक 2 वर आहे राज्यामध्ये. आणि या निकालाची काही वैशिष्ट्ये आणि सांख्यिकी माहितीवर आपण जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येतं की चालू वर्षी निकालामध्ये दर्जात्मक वाढ झालेली आपल्याला दिसून येते. मागच्या वर्षीपेक्षा निकाल चालू वर्षी कोल्हापूर विभागाचा 0.60% कमी झाला असला तरी चालू वर्षी आपण कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं. राज्यस्तरावरून तशा सूचना आपल्याला प्राप्त झाल्या होत्या आणि तिन्ही विभागामध्ये आपण डिसेंबर महिन्यापासूनच एक चांगली वातावरण निर्मिती केली होती, जेणेकरून निकालामध्ये गुणात्मक पण वाढ होईल. कोल्हापूर विभागाच्या 5ही जिल्ह्यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात आल्या होत्या, असे प्रतिपादन क्षीरसागर यांनी केले. या पत्रकार परिषदेला सहाय्यक संचालक स्मिता गौड, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सहसचिव बसवेश्वर किल्लेदार, सुभाष दुधगावकर, शाखा अधिकारी आम्रपाल बनसोडे, रणजित देसाई आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.